MPSC परीक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक ज्यावर हमखास प्रश्न येतोच तो म्हणजे आपल्या राज्यघटनेतली राज्यसूची. आज आपण याच विषयाचा अगदी सखोल अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. चला, एका प्रश्नानेच सुरुवात करूया. विचार करा, पोलीस, शेती आणि सार्वजनिक आरोग्य हे विषय भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या सूचीत येतात? हा प्रश्न MPSC कंबाईनच्या पेपरमध्ये इतक्या वेळा विचारला गेलाय ना की याचं उत्तर माहीत असणं म्हणजे अगदी गरजेचंच आहे. आजच्या या आपल्या विश्लेषणाचा रोडमॅप कसा असेल ते पाहूया. आपण अगदी घटनेतील मूळ आधारापासून सुरुवात करू आणि MPSC परीक्षेच्या सरावापर्यंत पोहोचणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. म्हणजे या अधिकारांच्या विभागणीचा घटनात्मक आधार तरी काय आहे हे आधी समजून घेऊया. बघा, या सगळ्या विभागणीचा जो पाया आहे ना तो आहे कलम 246. हे कलम अगदी स्पष्टपणे सांगतं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात कायदे बनवण्याचे अधिकार कसे विभागले जातील. एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे इथे. जेव्हा आपली राज्यघटना लागू झाली तेव्हा मूळ राज्यसूचीमध्ये तब्बल 66 विषय होते. म्हणजे ह्या 66 विषयांवर कायदे बनवण्याचा पूर्ण अधिकार फक्त आणि फक्त राज्यांना होता. पण आज चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. आज राज्यसूचीमध्ये फक्त 61 विषय आहेत. मग हे 5 विषय कुठे गेले? हा जो बदल आहे ना, हाच MPSC परीक्षेमधला एक हॉट टॉपिक आहे. आणि याचं उत्तर मिळतं 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीमध्ये. ही दुरुस्ती खूप महत्वाची आहे, कारण याने शिक्षण, वन्य प्राण्यांचं संरक्षण, वजन माप आणि न्यायप्रशासन हे 5 महत्वाचे विषय राज्यसूचीमधून उचलून थेट समवर्ती सूचीत टाकले. याचा परिणाम काय झाला? तर आता या विषयांवर केंद्र आणि राज्य दोघेही कायदे बनवू शकतात. बरं, मग आता प्रश्न उरतो की राज्यसूचीमध्ये असे कोणते महत्वाचे विषय आहेत ज्यावर कायदा करण्याचा एक्सक्लुझिव्ह अधिकार आजही राज्यांकडे आहे. चला तेच पाहूया. जसं की सार्वजनिक सुव्यवस्था, पोलीस दल, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता, शेती, स्थानिक स्वराज्य संस्था. आता हे विषय बघितले तर लक्षात येईल की ह्या सगळ्यांचा संबंध थेट स्थानिक किंवा प्रादेशिक गरजांशी आहे. म्हणूनच प्रत्येक राज्याला आपापल्या गरजेनुसार कायदे बनवता यावेत यासाठी ही स्वायत्तता त्यांना देण्यात आली आहे. पण थांबा, इथे एक ट्विस्ट आहे. जरी हे विषय राज्यांचे असले तरी काही खास, अगदी अपवादात्मक परिस्थितीत आपलं संसद म्हणजे केंद्र सरकार या विषयांवर कायदा करू शकतं. आणि हे जे अपवाद आहेत ना, हे मुख्य परीक्षेसाठी खूपच महत्वाचे आहेत. उदाहरणार्थ, जर राज्यसभेला वाटलं की राष्ट्रीय हितासाठी कायदा करणं गरजेचं आहे, किंवा देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू असेल, किंवा अगदी 2-3 राज्यांनी एकत्र येऊन विनंती केली तरीही, अशा 5 विशेष परिस्थितीत संसद राज्यसूचीतील विषयांवर कायदा बनवू शकते. हे आपल्या राज्यघटनेचं एक वैशिष्ट्य आहे, जी गरजेनुसार लवचिक होते. ओके, आत्तापर्यंत आपण राज्यसूचीबद्दल बरीच माहिती घेतली, पण ही संकल्पना आणखी पक्की करण्यासाठी चला तिन्ही सूचींची म्हणजे संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची यांची एक फटाफट तुलना करूया. म्हणजे सगळं चित्र एकदम क्लिअर होईल. हा तक्ता बघा, किती सोप्प करून सांगतोय सगळं. संघसूचीत 100 विषय, राज्यसूचीत 61 आणि समवर्ती सूचीत 52. अधिकार कोणाचा? आणि सगळ्यात महत्वाचं, जर कायदा करण्यावरून वाद झाला तर काय? तर समवर्ती सूचीमध्ये नेहमी केंद्राचा कायदाच श्रेष्ठ मानला जातो. हा तक्ता तर कंबाईन परीक्षेसाठीच जणू एक रेडी रेकनरच आहे. चला तर मग, आतापर्यंत जे काही समजून घेतलं ते खरंच लक्षात आलंय का? हे काही MPSC स्टाईल प्रश्नांमधून तपासून पाहूया. बघूया उत्तरं देता येतात का? पहिला प्रश्न बघा, हा एक क्लासिक ट्रॅप क्वेश्चन आहे. विधान असं आहे, 42व्या घटनादुरुस्तीने कृषी हा विषय राज्यसूचीतून समवर्ती सूचीमध्ये टाकला. आता जरा आठवून बघा, ते 5 विषय कोणते होते ज्यांची आपण चर्चा केली? त्यात कृषी होतं का? उत्तर अर्थातच असत्य आहे. कारण आपण पाहिलं की कृषी हा विषय आजही राज्यसूचीतच आहे. यावरून एक गोष्ट पक्की होते, ते 5 विषय कोणते होते हे तोंडपाठच असायला हवं. आता पुढचा प्रश्न बघूया, जो त्या अपवादांबद्दल आहे. प्रश्न नीट वाचा. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत संसद राज्यसूचीतील विषयावर कायदा करू शकत नाही? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी. का?
कारण कलम 249 नुसार राष्ट्रीय हितासाठी राज्य सूचीवर कायदा करण्याचा ठराव पास करण्याचा विशेष अधिकार फक्त आणि फक्त राज्यसभेला आहे, म्हणजे राज्यांच्या परिषदेला, लोकसभेला नाही. राज्यांचे हक्क अबाधित राहावेत यासाठी ही एक खूप महत्वाची तरतूद आहे. आता जे मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी खास, जर प्रश्न आला की राज्यसूचीतील विषय भारताच्या संघराज्य स्वरूपाचे प्रतीक आहेत हे स्पष्ट करा, तो उत्तर कसं लिहायचं? तर ही बघा एक परफेक्ट फ्रेमवर्क. प्रस्तावना, घटनात्मक आधार, विषयांचं स्वरूप ह्या सगळ्या मुद्द्यांना धरून उत्तर लिहिलं तर उत्तम गुण मिळायला नक्कीच मदत होईल. आणि हो, इतके सगळे विषय लक्षात ठेवणं थोडं कठीण वाटू शकतं. म्हणूनच ही एक सोपी ट्रिक लक्षात ठेवा. राज्य म्हणजे काय? तर मृदा म्हणजेच शेती, सुरक्षा म्हणजे पोलीस आणि समाज म्हणजेच आरोग्य. मृदा, सुरक्षा, समाज. झालं की नाही सोपं? म्हणून शेवटी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ही 7वी अनुसूची किंवा त्यातली राज्यसूची म्हणजे केवळ विषयांची एक यादी नाहीये, तर तो आपल्या संघराज्य व्यवस्थेचा कणा आहे. एक असा पूल जो एका बाजूला देशाच्या एकतेसाठी मजबूत केंद्र सरकार आणि दुसऱ्या बाजूला राज्यांची विविधता आणि स्वायत्तता यांना जोडतो. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. सायबर स्पेस, ई-कॉमर्स हे आजचे नवीन विषय आहेत. ज्यावेळी घटना लिहिली गेली तेव्हा याची कुणी कल्पनाही केली नसेल. मग हे विषय कोणत्या सूचीत जाणार? अशा वेळी आपली घटनात्मक चौकट काय करते? इथेच खरी भूमिका येते कलम 248ची, जे संसदेला शेषाधिकार म्हणजे रेसिज्युअरी पॉवर्स देतं. यावर नक्की विचार करा.